नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप चांगले आहात. आय एम फायनली फिल्मिंग माय लास्ट फ्यू डेज बिफोर आय लीव्ह फॉर USA. हा व्लॉग स्टार्ट करण्यासाठी अजून काय निमित्त हवं? त्यांची ॲनिव्हर्सरी होती आणि आम्ही सगळेच एक छोटंसं सेलिब्रेशन म्हणून अचानक प्लॅन केलेला. इम्प्रॉम्प्टू होता, अजिबात असं लाईक प्लॅनिंग नव्हती. सो पप्पा-मम्मींना फोन केला, बोललो की तयार व्हा आणि आपल्याला जायचं आहे. आणि ते तयार झाले आणि आम्ही मग त्यांना एक छोटंसं सेलिब्रेशन असं सरप्राईज दिलं. मी USA जायच्या आधी मला खरंच एक फॅमिली टाईम असं फॅमिलीसोबत कुठे बाहेर जायचं खूप मन होतं आणि आय फायनली गॉट द चान्स. कारण पप्पांना वेळ होता. स्पेशली पप्पा त्यांच्या स्केड्यूलमध्ये एवढे बिझी असतात की आम्हाला वेळ खूप कमी भेटतो त्यांच्यासोबत. म्हणून ह्यावेळी ठरवलेलं की चान्स मिस नाही करायचा आणि ॲनिव्हर्सरीच्या दिवशी तर अजून कायच हवं. तर मस्त त्यांचे फोटोशूट्स केले आणि पुढचा व्लॉग कंटिन्यू यास. तर गाईज आता आम्ही चाललोय दीदीची शॉपिंग करायला, कारण ती लवकरच USA ला जाणार आहे गाईज. लास्ट मिनिट शॉपिंग. आणि गाईज तिची पॅकिंग पण झाली नाही. आणि कारण ज्यांना माहित नाही माझा बोट फ्रॅक्चर झालेला, तर आता बरा आहे गाईज. तर मी डेफूला घेऊन पडलो सोबत. डेफू वाचली पुढे जाऊन आणि मी पडलो. डेफू अशी होती आणि समजा हा मी आहे. मी मागे सरकलो होतो, मागे डेफू होती. माझा तोल जातोय. डेफू पुढे गेली तर डेफू अशी मागून वाकून पुढे गेली आणि मग असंच पडलो आणि मग हा बोट असं झाला. तर गाईस आता आम्ही चाललोय, मग तिथेच व्लॉग करतो. बाय. तर आता आमचं डॉक्टरचं काम झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत कुठे? विवियाना मॉलमध्ये. कारण खूप गोष्टी घ्यायच्या आहेत. आधी जाऊन खादाडणार. हा, भूक पण लागली, मला पण लागली आहे भूक. लोक खूप घाण काम करतात, झाडे कापतात. ते झाडं कापले. कधी कधी झाडं ते पावसामुळे पण पडतात, पण कधी कधी हे लोक कापतात. तर हा, पावसामुळे पण पडतात झाडं. तर पावसामुळे पडलेली झाडं कापतात. हा, पडलेली कापतात. तर आता मी डॉक्टरकडून गोळ्या लिहून घेतल्या. आम्ही ऑर्थोपेडिक कडे गेलेली, कारण मला इथे नेकला, जसं तुम्हाला माहिती आहे खूप लोकांना, की माझा ऍक्सिडेंट झालेला US मध्ये असताना. आणि आता मी परत तिचं कसं झालेलं काय सांगू? तर माझा ऍक्सिडेंट झालेला, त्याच्यामुळे मला इथे पूर्ण नेक माझा पेन होतो आणि कधी कधी हाताला पण मुंग्या येतात. तर आणि डॉक्टरची फीस तर खूप महाग असते, तर बेटर मी इथे सगळी ट्रीटमेंट घेऊन जाईल आणि मेडिसिन्स. तर आता मी सगळं लिहून घेतलंय आणि आता जाता आम्ही औषधं घरी घेऊन जाऊ, जास्त स्ट्रिप, कारण मला तिथे अगदीच वर्षभर तरी बघायला नको. जर पेन झालं तर ह्या हिशोबाने मला घेऊन जायचंय. दीदी हा चल, मी दीदी बघा खूप स्मूथ आहे दीदी. फिंगर आणि तुम्ही बघू शकता आम्ही आता होम सेंटरला आलोय. थोडं प्लेट्स बघायचे होते, पण जसे हवे तसे मिळत नाहीयेत, कारण सिरामिकचे आहेत, पण सिरामिकचे ते तुटतात. तर हे दिसायला छान आहेत, पण हे बघ, मला असं वाटतं की हे तुटेल. काचेचं पण तुटणार आहे. तर गाईज, मी तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये बोललेलो की आम्ही आलेलो डीमार्टला शॉपिंग करायला, पण यावेळी आम्ही आलो शॉपिंग करायला. तर गाईज, आम्ही आता इथे बिस्किटांच्या सेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही एवढे 2 प्रॉडक्ट घेतले गाईज. सेम होतं तेव्हासारखं, पण हे सेम नाही प्रोडक्ट. जर तुम्ही कोणी व्लॉग नाही बघितलाय तर तो व्लॉग बघा. तो आपण नाही का जाते तो अलिबाग. हे होतं असे छोटे घेऊ, घे दीदी बोल. काय घेऊ मला समजत नाहीये. दीदी बिस्किट घेऊ. हे छोटे मोठे पुढे घ्यायचे की छोटे पुढे घ्यायचे आपण?
मारीचे मी हीच बिस्किट खाते मारी, पण मला समजत नाहीये की मी मोठा घेऊन जाऊ की छोटा. पण हे मोठा घेतलं तर एक प्रॉब्लेम हा होतो की त्याला ठेवता नाहीये डब्यात, आणि मला ते 10-10 वाले 5-5 वाले असतात ते इथे नाही मिळत. नवीन आली मी क्रॅकजॅक घेतला. मला माझी शॉपिंग करायला आलोय आपण. अरे तुमचं काय काय घेता? आमचं काय काय बघणार ना वेडे लोक. आमची शॉपिंग हे एवढ्या बॅगा भरल्या आहेत लिटरली. 12 वाजता आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता पाऊस सुरू झालाय. थोडं थांबलोय पाऊस कमी होईपर्यंत. आणि आता मी निघते. माझी बॅटरी आहे 4%. आणि मी ब्लॉक करते. डाफू रात्रीची मला मदत करते टू पॅक दिस बॅग. ही अजिबात फायनल पॅकिंग नाही आहे. मी फक्त आज जे डीमार्टमधून सामान आणले ते भरलं आहे. आणि आय नो इट्स ओव्हर 23 kg, कारण हे जे 1-1 किलोचे सामान तुम्हाला कडधान्य दिसत आहेत आणि बाकीच्या गोष्टी तर चिटक मिटक आहेत, म्हणजे छोट्या छोट्या आहेत, ते पण फुल होत आहेत. तर आता मला समजत नाही. आणि हे पूर्ण माझी पॅकिंग आहे आणि ही बॅग फुल झाली आहे कपड्यांनी, आणि ह्याच्यात ऐक्याचंच पण सामान आहे. ही छोटी बॅग पण कपड्यांनी फुल झाली आहे. असं नाही की तिकडे कपडे भेटत नाही मला, पण आय एम जस्ट, पण हे सगळे मोस्ट ऑफ द कपडे जे मला लागणार आहेत तिकडे रेग्युलर यूजला ते आहेत. आणि दिस इज माय मेकअप बॅग. जी माझी हालत तुम्ही बघू शकतात. आता 3 वाजून गेलेत आणि मला कळतच नाही आहे, कारण जर मी माझा रूम आवरला नाही तर पूर्ण रूमभर पसारा होतो. टू फिगर आउट थिंग्स, कारण टुडे इज 22 ऑन 4th डे आय एम लिव्हिंग. कारण मला समजत नाही कसं सगळं मॅनेज होणार आहे. 3 दिवस राहिलेत मला जायला आणि आय हॅव टू एडिट व्हिडिओज, आय हॅव टू ब्लॉग व्हिडिओज, आय हॅव टू पोस्ट व्हिडिओज, आणि इन बिटवीन ऑफ दॅट आय हॅव टू पॅक एव्हरीथिंग. जो मला जेन्युइनली खूप मदत करतोय शॉपिंगमध्ये, सॉरी पॅकिंगमध्ये. काय करते तू मला मदत करते. हे काय डॅफू, हे काय, पण हे सगळं काय केलंयस तू? हां हे काय आहे? सो ऑब्व्हियसली ह्या गोष्टी मी एकटी नाही नेऊ शकत बॅग कॅरी करून. सो आय वॉज थिंकिंग की उद्या मी कुरिअर सर्व्हिसेसला फोन करते आणि कुरिअरवाल्याला बोलून ह्या बॅगा उद्या किंवा परवाच्या आत पाठवून देते. सो कारण हे लोक थोडंफार ते डिले करतात आणि पावसामुळे तर अजून डिले होईलच. तर आय वॉज थिंकिंग की मी आत्ता 2-3 दिवसात कुरिअर करीन सगळं सामान. आणि चोर डॅफू ती अशी काहीतरी शोधणार, ती घेणार आणि कोपऱ्यात जाऊन बसणार आणि मग आपण तिला अटेन्शन द्यायचं. हे सगळं प्लॅनिंग असतं तिचं. आम्ही घरीच जेवण बनवतो रात्रीचं तरी, तर आम्हाला बेसिक मसाले म्हणा कडधान्य तर लागतातच. आणि आम्ही 4घी मुली आहोत, सो बेसिक गोष्टी तर जे नेसेसिटी आहे ते घेणंच आहे. देर आर लाईक लॉट ऑफ थिंग्स जे मी कॅरी करते. आणि मी थोडेफार सगळ्यांना गिफ्ट्स पण घेतले आहेत तिकडे, सो आय विल गिव्ह इट टू देम. मला कामं पण करायची आहेत, उठायचं पण आहे, उद्या जाऊन थोडंफार शॉपिंग पण करायची आहे, कारण थोड्या गोष्टी बाकी आहेत, थोड्या त्या झाल्या की आय एम फ्री. तर लास्ट मिनिटला तुम्हाला 10 गोष्टी आठवतात दिवसाचं आणि यू हॅव टू डू इट. डीमार्टचं मेन होतं ते काम झालं. आणि आता थोडाफार स्नॅक्स अजून घ्यायचं आहे मला, जे मी विचार करते की प्रशांत कॉर्नरमध्ये जाऊन घेईन, कारण त्यांचं स्नॅक्स खरंच खूप चांगलं असतं. आणि गणपती आला आहे, म्हणजे मी गणपतीच्या दिवशी जाते. कॅन यू इमॅजिन, मी गणपतीच्या दिवशी USA जाते आणि मला 30 तारीख भेटलेली फ्लाईट रिस्केड्यूल करायला. आणि मला आत्ता हळूहळू हेट होतं आहे की मी का केली फ्लाईट लिस्ट. एक दिवस, फक्त एक दिवस अजून थांबले असते, पण त्यानं असं झालं की आय रिग्रेट इट. आय नो, पण नाही, कारण एक दिवस अजून थांबले असते ना तर पुढचा पूर्ण स्केड्यूल असा मागे पुढे झाला असता माझा. पण आणि जेटलॅग तर खूप भरपूर होतं, तर मला ना 2 ते 3 दिवस तरी जेटलॅग पूर्ण मला स्वतःला हँडल करायला जाईल. आणि लुक ॲट माय चेहरा, इट्स नॉट लाईक ब्लॉगर वाईब. पण एनिवेज आजसाठी डॅफू आम्ही एकत्र पॅकिंग करतो. ब्लॉग तर खूप मोठा होणार आहे, सो स्टे ट्यून. दीदी बघ डब्याचा यूज बसली बघ अशी. काय चालू काय मॅडम? ओ मॅडम तुम्ही कुठे येऊन बसलात? पप्पा संचू फोन बघते. अरे ओ माय गॉड, लाईट बंद करू शकते. वाव. तर हे पूर्ण रूम मी जायच्या आधी
क्लीन केलंय माझ्या भावाने. लिटरली त्यांनी 1-2 तास झाले तो हा रूम आवरतोय. आणि ओ माय गॉड, ह्यानी बॅग वगैरे पण इथे लावलेले माझे सगळे. आणि मॉप मारला त्यांनी, लादी पुसली, झाडू मारलाय. डॅफू काय केलं आराध्यने? हा कोणाचा रूम आहे? आपला आहे का? अय्या, बेडशीट टाकायची अजून ह्याच्यावर. आणि वी आर ऑल सेट. थँक्स आराध्य, व्हेरी प्राऊड ऑफ यू. व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू ब्रदर. मारला, झाडू मारलं आणि काय केलं, मस्त काम केलं. आणि तो ड्रॉवर राईट साईडच्या राईट. वाव, हा तर माझा लॅपटॉप ड्रॉवर आहे. टॉपर आहे, टॉपर ठेवूच रे. पण हा लॅपटॉप माझा पूर्ण ऍक्सेसरी ड्रॉवर केला आहे फुल पेपर टाकून. वा वा, किती छान. सर्दी झाली आहे, हालत माझी विचित्र टाईट आहे. मला उभं राहता पण येत नव्हतं मागासपासून. बॉडी पेन आहे. 2 दिवस जायला आणि मला हे सगळं सुरू झालेलं आहे. माझी लिटरली अवस्था विचित्र. नको जाऊ करतोय. तर खूप विचित्र ताप सुरू झाला. मला ताप अजूनही आहे, अंग तापलेलं आहे माझं. पण आराध्य, समू, संचू मला पॅकिंगला मदत करतात. आम्ही बाहेर खुशी कभी गम ही मूवी लावली आणि काम सुरू आहे. आणि लेट्स गो. आणि आराध्याने एवढं सुंदर रूम क्लीन केलंय की आज मी सुखात झोपेन. हे काय छोटूशी आहे, छोटूशी. तर बाय, आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय. नॉट इन अ गुड कंडिशन. Facebook